बिहारमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली गेल्याचा प्रकार समोर आला आहे आणि विशेष म्हणजे यावेळी धमकी आमदार किंवा खासदाराला नव्हे तर थेट मंत्र्याला देण्यात आली आहे। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने काही दिवसाआधी अपक्ष खासदार पप्पू यादव यांना धमकी देण्यात आली होती। मात्र नंतर प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे। त्यानंतर आता पुन्हा बिहारमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या दिली गेल्याचा प्रकार समोर आला आहे आणि विशेष म्हणजे यावेळी धमकी आमदार किंवा खासदाराला नव्हे तर थेट मंत्र्याला देण्यात आली आहे। बिहार सरकारमधील कामगार मंत्री संतोष सिंह यांना धमकी मिळाली आहे। एवढेच नाही तर खंडणीच्या रकमेसाठी QR कोडही पाठवला गेला आहे, ज्यावर पैसे पाठवण्यास सांगितले गेले आहे। बिहार सरकारमधील कामगार मंत्री संतोष कुमार सिंह यांना कुणीतरी फोन करून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली। आतापर्यंत हा धमकीचा फोन नेमका कोणी केला होता याचा शोध लागलेला नाही। मात्र मंत्री संतोष कुमार सिंह यांनी याबाबत बिहारचे DGP विनय कुमार यांना माहिती दिली आहे। त्यानंतर आता पोलीस या प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत।